नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। ज्योती मेटे उद्या निवडणुकीबाबतचा निर्णय जाहीर करणार। बीडमधून मेटे यांनी लोकसभा लढवावी, कार्यकर्त्यांची इच्छा। खासदार संजय जाधव यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची जोरदार तयारी सुरू। जाधव यांच्या कार्यालयावर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी। रामटेकमध्ये शंकर चहांदे वंचितचे अधिकृत उमेदवार, किशोर गजभिये अपक्ष लढणार। दोघांनी एबी फॉर्मसह रामटेकसाठी दाखल केला होता उमेदवारी अर्ज। बुलढाण्यातून 2 एप्रिलला रविकांत तुपकर लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरणार। तुपकरांच्या समर्थनासाठी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे। किल्ले शिवनेरीवर आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे समोरासमोर आले। अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांना वाकून नमस्कार। वयस्कर व्यक्तीला वाकून नमस्कार करणं ही संस्कृती असल्याची कोल्हेंची प्रतिक्रिया। जळगावच्या मुक्ताईनगरमधील अनेक तरुणांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश। इंदापूरमध्ये हजरत चांद शावली बाबांच्या दरगाहमध्ये सुनेत्रा पवारांनी घेतलंय दर्शन। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे दरगाह। सुनेत्रा पवारांनी पुण्याच्या भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्याला दिली भेट। किल्ल्यावरील शिवमंदिरात महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करत पूजा केली। अहमदनगरमध्ये निलेश लंकेंकडून माळीवाडा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण। निलेश लंके अहमदनगर दक्षिणचे महाविकास आघाडीकडून संभाव्य उमेदवार। ठाकरे गटाकडून शिर्डी लोकसभेची उमेदवारी भाऊसाहेब वाकचौर यांना जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी। काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार उत्कर्षा रुपवते नाराज। वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीकडून राजेंद्र साळुंखे यांना उमेदवारी जाहीर। शेतकरी, बेरोजगार, उद्योग, विकास कामं आदी मुद्दे घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार साळुंखेंचं वक्तव्य। बच्चू कडूंनी वर्ध्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रहारच्या कार्यकर्त्यांचा आग्रह। सावंगी इथं प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून रक्तदान शिबिर। सदाभाऊ खोत आणि देवेंद्र फडणवीसांमधील बैठक। हातकणंगले मतदारसंघातून लढण्यासाठी सदाभाऊ खोत इच्छुक आहेत। आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी कल्याण न्यायालयानं वैभव गायकवाडांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळलाय। वैभव गायकवाडांच्या अटकेची शक्यता वाढली। डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर भाजपात जाणार असल्याची चर्चा। शिवराज पाटील यांचे विश्वासू बसवराज पाटीलही भाजपमध्ये जाणार। कांदा आंदोलनावरून आढळरावांवर अमोल कोल्हेंचा निशाणा। आढळरावांची एक दिल्लीवरी शेतकऱ्यांसाठी झाली असती तर समाधान वाटलं असतं, कोल्हेंचा निशाणा। पुण्यात महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठाकरे गट आक्रमक। कसबा विधानसभेची जागा ठाकरे गटाला सोडली तरच लोकसभेला काम करू, ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा। लातूरमध्ये एका विवाह सोहळ्यात मतदान करण्याची शपथ। मतदार जनजागृतीसाठी अभियान राबवताना वऱ्हाडी मंडळीला निवडणूक आयोगाच्या वतीनं मतदान करण्याचं आवाहन। वाशीमध्ये महिला मतदारांची टक्केवारी वाढण्यासाठी महिलांचे मेळावे। मतदान जनजागृती करत महिलांना मतदानाबद्दल मार्गदर्शन। जळगावात 42 गावांमध्ये पाणी टंचाईची परिस्थिती। 40 गावांमधील 26 तर अमळनेरमधील 12 गावांची पाण्यासाठी पायपीट। लातूरच्या देवणीमधील धनेगाव प्रकल्पात केवळ 31% पाणी साठा शिल्लक। कमी पाणी असल्यानं शेतकऱ्यांनाही फटका। वाशिममध्ये अवकाळी नुकसानीची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही। तांत्रिक अडचण दूर करून रक्कम जमा करण्याची शेतकऱ्यांची मागणी। लातूर जिल्ह्यातील 254 गावांमध्ये पाणी टंचाई। 98 गावांना 110 अधिगृहीतद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे, तर 8 गावांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू। चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरणाचा मृत पाणी साठा संपण्याच्या मार्गावर। धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी घट। बुलढाण्याच्या भंडारी गावातील जलशुद्धीकरण करण्याचं आरो मशीन बंद। मशीनवर 1.5 लाख खर्च करूनही मशीन बंद का, ग्रामस्थांचा सवाल। 18 महिन्यात 28 कोटी 10 लाख ज्येष्ठ नागरिकांचा एसटीनं मोफत प्रवास। प्रतिपूर्ती रक्कम म्हणून एसटीला 1444 कोटी रुपये अदा। नाशिकच्या इगतपुरीतील खडकवाडीमध्ये पाण्यासाठी नागरिकांची पायपीट। भीषण दुष्काळामुळे गढूळ आणि जंतू असलेलं पाणी पिण्याची वेळ। सोलापुरातील उजनी धरणातील पाणी पातळी 36%वर। मार्च अखेरीस पाणी पातळीत खालावलेली आहे। धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र। तेरणा मध्यम प्रकल्पासह अनेक धरणं कोरडी। धाराशिवच्या तुळजापूरमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर। शहरात 3 दिवसाआड पाणी पुरवठा।
सोलापूरच्या उजनी धरणातील पाणी पातळी उणे 36%वर आहे। एप्रिल ते मे महिन्यामध्ये पाणी पातळी आणखी खालावण्याची शक्यता आहे। नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट, पारा 41 अंशांवर। तापमानामुळे मानवी जीवनाप्रमाणेच शेती पिकांवर देखील मोठा परिणाम। लातूर जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य हादरा जाणवला। औसा आणि निलंगा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये भूकंपाचे हादरे। गोंदिया जिल्ह्यात नाकाबंदी दरम्यान 1,76,00,000ची रक्कम जप्त। जिल्ह्यातल्या गोरेगाव सोनी भागातली ही घटना। जळगाव शहराचा पाणीपुरवठा 1 दिवस पुढे ढकलला। पाणीपुरवठा विभागाची माहिती। नंदुरबार जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामाला ब्रेक। निकृष्ट दर्जाचं आणि संत गतीनं काम करणारे 94 ठेकेदार काळ्या यादीत। नंदुरबारमध्ये वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांवर कारवाई। 20 दिवसातून 1,887 ग्राहकांना वीज पुरवठा खंडित। धुळ्यातील नकाणे तलावातून नाम फाउंडेशनच्या वतीनं गाळ काढण्याचं काम सुरू। तब्बल 4,500 घनमीटर गाळ काढण्यात आलाय। धुळे प्रशासनाकडून लग्न समारंभांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती। लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना। धुळे लोकसभा निवडणुकीसाठी 9,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। जिल्ह्यात 1,704 मतदान केंद्र। धुळ्यातील दोंडाईचा आठवले बाजारामध्ये बैलांसह म्हशींची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली। पाणी टंचाईमुळे पशुपालकांकडून जनावरांची विक्री। धाराशिवमधील वैद्यकीय महाविद्यालयातील 3 डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस। कार्यालयीन वेळेत गैरहजर असणाऱ्यांवर कारवाई। सोलापुरातील कृषी अवजार बाजारमध्ये अनुदान योजनेतील लाभार्थ्यांनी तात्काळ आता अवजारं खरेदी करावीत। गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचं लाभार्थ्यांना आवाहन। राज्यात पुढील 2 दिवस तापमान वाढ कायम। रात्रीच्या तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता। लोकसभेनंतर महानगरपालिकेची निवडणूक घ्यायची असेल पिंपरी महानगरपालिकेचे 5 जलतरण तलाव अद्यापही बंदच। नागरिकांकडून पोहण्यासाठी खासगी तलावांचा वापर। 5वी 8वीच्या 3 विषयांच्या 2दा परीक्षा। भाषा, इंग्रजी आणि गणिताच्या 2 वेळा होणार परीक्षा। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती तरतुदीच्या रकमेचं गाजर। सन 2022-23 मधील तरतुदींपैकी निम्मीच रक्कम खर्च। नागपूरच्या L&T लॉजिस्टिक पार्कला भीषण आग। लॉजिस्टिक पार्कमध्ये आगीचे प्रचंड लोट। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत मोठा घातपात टळलेला आहे। जवानांनी माओवाद्यांचा कट उधळून लावला। अहमदनगरमधील बालमटाकळीमध्ये तरुणांनी शिक्षकांना धमकावत कॉपी पुरवल्याचा प्रकार समोर आला आहे। 21 जणांविरोधात शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यात धुळवडीला 1,301 जणांवर कारवाई। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलाचा कडक बंदोबस्त। नागपूरच्या L&T लॉजिस्टिक पार्कला भीषण आग लागली होती। छत्रपती संभाजीनगरमध्ये जनावरांसाठी चारा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला भीषण आग। नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरात बनावट सोनं विक्री करणाऱ्या दोघांना अटक। 4,10,000चा मुद्देमाल हस्तगत। पुण्यात पुन्हा कोयता वॉर। जुन्या वादातून 5 ते 6 जणांकडून एकावर कोयत्यानं वार। राज्याच्या दुष्काळग्रस्त भागातील 10वी-12वीच्या नियमित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार। विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्याची माहिती। शीव नायर रुग्णालयांमध्ये वर्षभरानंतर नवी सिटी स्कॅन यंत्रणा सुरू झाल्यानं गरीब रुग्णांना दिलासा मिळणार। NIAची धुरा आता मराठी अधिकाऱ्याकडे। महाराष्ट्र केडरचे अधिकारी सदानंद दाते यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी नियुक्ती। धारावीत पैशाच्या वादातून 32 वर्षीय इस्मावर जमावाकडून हल्ला। मारहाण आणि शिवीगाळ करत जमावाकडून धमकी। निवडणूक कामातून डॉक्टर नर्सेसना डिस्चार्ज। अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ड्युटी नाही। मुंबईतील 1,000 घरांसाठी ऑगस्टमध्ये सोडत होण्याची शक्यता। निर्माणाधीन प्रकल्पातील घरांची म्हाडा उपाध्यक्षांकडून पाहणी। तिथीनुसार शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवनेरी गडावर दीपोत्सव।